बिझनेसमॅन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही संस्था मित्रांनो एक 5.5 वर्षापूर्वी 27 एप्रिल 2010 रोजी स्थापन केली। एक 14 होतकरू उद्योजकांनी ही संस्था स्थापन केली आणि आजवर त्याचे 200 ते 250 मेंबर्स आहेत। मुळात बाम संघटना जी आहे ही तरुण आणि होतकरू उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तांत्रिक अडचणी येतात, आर्थिक अडचणी येतात, यासाठी स्थापन केली आहे। संघटनेचे स्वरूप असं आहे की एक कार्यकारिणी समिती आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत, जशी 4S कमिटी आहे, 3S कमिटी आहे। जे आम्ही काही इव्हेंट्स भरवतो त्याच्यासाठी 4S म्हणजे सभा सहल संमेलन समिती, 3S म्हणजे सभासद समन्वय समिती, जे काही आपले सभासद आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी अशा समित्या स्थापन केल्या आहेत। एक आमच्याकडे टेक्नोसेल टीम आहे, प्रवक्ते 3 प्रवक्ते आहेत आमचे आणि त्यांची एक टीम आम्ही फॉर्म केली। अशी एक सर्वसाधारण स्वरूप आहे या संघटनेचं। त्यानंतर आमचे काही नामांकित उद्योजक, मॅनेजमेंट गुरु यांचे एक मानद सल्लागार समिती आम्ही स्थापन केली आहे आणि कार्यकारिणी समिती आणि मानद सल्लागार समिती यांच्या वेळोवेळी आम्ही मीटिंग्स अरेंज करतो। मित्रांनो, दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवलीला इथे मिनी सभागृह आहे, खाली परिषद सभागृह, तिथे आमच्या मासिक सभा होतात। सर्व उद्योजक तिथे एकत्र येतात आणि एक नामांकित उद्योजक किंवा समुपदेशक, मॅनेजमेंट गुरु अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती आम्ही प्रमुख वक्ते म्हणून बोलवतो। त्यांचं मार्गदर्शन उद्योजकांना मिळतं। बिझनेस रेफरल सिस्टीम, आपले सगळे जे ग्रुप्स आज आपण बघतोय हे नेटवर्किंग बिझनेस ग्रुप्स आहेत, त्याचप्रमाणे आमच्याकडे बिझनेस रेफरल सिस्टीम आहे, जिथे चांगल्या प्रकारे बिझनेस एक्सचेंज होतात, एकमेकांना बिझनेस दिले जातात, रेफर केले जातात। आणि जी आमची युनिक अशी एक स्वाधार AOP स्कीम आहे, 2 तासामध्ये, केवळ फक्त 2 तासात एका फोन कॉल मध्ये आम्ही 2 लाखांचं कर्ज इमिजिएट उपलब्ध करून देतो। आज मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की अशी एकमेव संस्था उपनगरात आहे बोरिवली विभागात, जिथे क्षणाचाही विलंब न करता आम्ही उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देतो। आजपर्यंत मित्रांनो 60 लाखांचं वाटप या गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे आणि याचा एकही डिफॉल्टर नाहीये। बाम संघटनेने अजूनपर्यंत दिशा प्रगतीची भाग 1, 2, 3 आणि 4 असे मोठे कार्यक्रम आज जसे शिवाजी मंदिरमध्ये आहे आयोजित केलेला आहे अर्थसंघटनेने, त्याचप्रमाणे आम्ही आयोजित केले। तिथे बामच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांना त्यांना अवॉर्ड दिले जातात, बाम सन्मान, बाम गौरव, बाम आयडॉल, बाम आयकॉन, आणि त्यांना पुरस्कृत केलं जातं। आता दिशा प्रगतीची भाग 5 हा आगामी कार्यक्रम आम्ही येत्या 21 आणि 22 नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे रामभाऊ माळगी प्रबोधन भाईंदर येथे आम्ही 2 दिवसाचं निवासी शिबिर आयोजित केलं आहे। आज गव्हर्नमेंटने मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र हा कन्सेप्ट आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेऊन आली आहे। बऱ्याचशा उद्योजकांना ऍक्च्युली मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र हे काय हेच माहिती नाहीये। गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे, पण आपल्याला ते घेता आलं पाहिजे आणि याचसाठी मित्रांनो आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। अतिशय निसर्गरम्य ठिकाणी उच्च दर्जाची निवासी व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे भोजनाची व्यवस्था पण तिथे असणार आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन दिलं जाणार आहे। मी सगळ्यांना इथे आवाहन करतो की आपण आजही एनरोल करू शकतात। 5,000 रुपये फी आहे या कार्यक्रमाची। याच्यामध्ये मुळात विषय काय असणार आहेत तर मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, बी फ्युचर रेडी, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल इंडिया, ड्रीम्स अँड रियालिटी इन मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, अशा अनेक विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे।
जवळजवळ 10 वक्ते आपण आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यामध्ये अतुल राजोळी हे बॉर्न टू व्हील या ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सर्व आहे. सुधीर मुतालिक मॅनेजिंग डायरेक्टर आहेत पॉझिटिव्ह मीटर्स पंप सिस्टीम्सचे. संजय भिडे ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्सचे सेक्रेटरी. मुद्दाम मी नावं का वाचून दाखवतो की आपल्याला कळेल की किती मान्यवर लोक येणार आहेत. आज आपल्याला एम इंडिकेटर माहिती आहे बऱ्याच लोकांना. किती लोकांना माहिती आहे एम इंडिकेटर? त्या एम इंडिकेटरचे जनक सचिन टेके हे आपल्याकडे डिजिटल इंडिया या विषयावर बोलतील. त्याचप्रमाणे डॉक्टर वैशाली वाडे या असिस्टंट प्रोफेसर आहेत सोमय्या कॉलेजमध्ये, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग याही आपल्याला डिजिटल इंडियावर मार्गदर्शन करतील. अशोक सुभेदार सर आज आपल्याकडे इथे हजर आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर D&D एलिव्हेटर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमचे ते मानस सल्लागार आहेत. आणि आता भारतामध्ये सबमरीन एक आपल्याला नुकतंच लॉन्चिंग झालं आणि या सबमरीनला जे क्रिटिकल पार्ट्स असतात ते सप्लाय करण्याचं काम अशोक सुभेदार सरांनी केलंय. बरं आता जोरदार त्यांना वगैरे. अजूनपर्यंत आपण इम्पोर्ट करत होतो पण आज आपल्याकडे जे बनवले गेलेले आहेत पार्ट्स याचा आम्हाला दामलाप अभिमान वाटतोय. आणि अशोक सुभेदार सरांचं पण आपल्याला मार्गदर्शन तिथे लाभणार आहे. त्यानंतर डॉक्टर मकरंद लेगे मॅनेजमेंट गुरु, दीपक करंजीकर एक चांगले स्पीकर आणि जयदेव बर्वे हे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वात महत्वाचा फायदा इथे येणाऱ्या उद्योजकांना असा मिळणार आहे की पहिल्या दिवशीचे जे सत्र संपल्यानंतर एक आम्ही B2B असं एक सेशन अरेंज केलंय ज्यामध्ये आपण जवळजवळ 250 उद्योजकांना तिकडे भेटू शकता आणि आपली कार्ड्स एक्सचेंज करू शकता. काही बिझनेस डील्स पण तिकडे होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो ही संधी चुकू नका. 5,000 रुपये फी असली तरी सुद्धा आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला 10% डिस्काउंट ऑफर करतोय. म्हणजे 4,500 रुपये फी मध्ये तुम्ही आज एग्रो करू शकता. अभूतपूर्व असा हा प्रोग्राम होणार आहे. ही संधी चुकू नका. आणि जर तुम्हाला एग्रो करायचं असेल तर आम्ही इकडनं 4थ्या रांगेमध्ये आमचे सदस्य इथे बसलेले आहेत. भरत पांचाळ, सुरेंद्र कामत, नंदादीप वाळवे, प्रवीण राहुल, समीर बेलालेकर, राज सावंत असे जवळजवळ 15 लोक आमचे आज आलेले आहेत. त्यांना भेटून तुम्ही अधिक माहिती याची करून घ्या. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पुढे करतो आणि पुन्हा अर्थसंख्येतल्या शुभेच्छा देतो आणि इथे माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.